स्वागत करतो। ऐतिहासिक या विराट मेळाव्यासाठी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि पेठच्या या ऐतिहासिक भूमी गणरायाचं पूजन मान्यवरांच्या सुवासने संपन्न होत आहे। उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत। नक्कीच निश्चयाचा महाप्रभू बौद्ध जनांचे आभार अखंड सेवेचा निर्वाह सेवेसाठी जयकार आपण जोरात करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की गणेशाचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन इथे उसळलेली आहे। ती एकच उद्देशाने उसळलेली आहे, म्हणून एकच नारा आता या धन्यवाद। पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात पाटील, पनवेल विधानसभेचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर, पेठ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय आमदार रविशेठ पाटील साहेब, प्रदेश समितीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, विविध मोर्चा संघटनेचे प्रकोष्ठचे सर्व संयोजक सहसंयोजक आणि भारतीय जनता पार्टीच्या या पेठ तालुक्यातील हजारोंच्या संख्येने उपस्थित सर्व गावागावातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य, या सर्वांचं मी पेठ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक मंत्री आदरणीय रविशेठ पाटील साहेब यांचं स्वागत, तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांत पाटील साहेब यांनी ग्रामवासी विचारायला विनंती करतो। भारतीय जनता पार्टी यांचं स्वागत, युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी, जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय ॲडव्होकेट महेश मोहिते यांचं स्वागत, विधानसभेचे प्रमुख सन्माननीय प्रसाद भोई, मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी सज्ज झालेला आहे आणि तुम्हाला सर्वांच्या साक्षीने याची जावी याची मला हा विराट मेळावा आपण या ठिकाणी संपन्न करतो। दादा पाटील हे भाजपामध्ये सहभागी झाले आणि खरोखरच तो एक अभिमानाचा प्रश्न होता, कारण ज्या वेळेला या देशाची परिस्थिती आपण बघत होतो, हा देश ज्या स्थितीमध्ये होता मोदीमय वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये जी रायगडची भूमी आहे ती छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली गेली होती। वंदे मातरम। भारतीय जनता पक्षाच्या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित सन्माननीय नेते आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, सन्माननीय नेते आमदार रविशेठ पाटील साहेब, सन्माननीय विक्रमदादा पाटील, सन्माननीय काळसेकर साहेब आणि ज्यांच्यासाठी निर्धार करून आलो ते भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आणि तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय विक्रमदादा पाटील साहेब, एवढ्या संख्येने निर्धार करून रायगडचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा धैर्यशील दादा पाटीलच हवा या निर्धाराने आलेले सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रायगड आणि या रायगडाच्या नावातच एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळी ताकद आहे। मग रायगडचा खासदार कसा असावा या रायगडचा खासदार, तर या रायगडचा खासदार हा कर्तृत्ववान तर असावाच, पण या रायगडाचा खासदार हा निष्कलंक असायला हवा। 543 खासदार जेव्हा 2024च्या संसदेमध्ये जातील त्यावेळेला त्या खासदारांमध्ये जेव्हा चर्चा होईल
की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतून कोण खासदार आलाय, त्यावेळेला त्यांना अभिमान आणि गर्व वाटावा की भारतीय जनता पक्षाचा धैर्यशील पाटील नावाचा खासदार हा रायगडातून छत्रपतींच्या राजधानीतून आलेला आहे. मग या रायगडाने काय दिलंय आतापर्यंत? रायगडाने गीते साहेबांना खासदारकी दिले, या रायगडाने तटकरे साहेबांना खासदारकी दिली. आता मात्र रायगडकरांना बदल हवाय. रायगडकरांना आता बदल अशा कारणासाठी हवाय की कर्तृत्ववान, निष्कलंक आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे कोणताही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला, कोणतीही ईडीची चौकशी नसलेला, कोणतीही सीबीआयची चौकशी नसलेला एक चारित्र्यवान, चारित्र्य संपन्न खासदार जो की मोदींना अभिप्रेत आहे, भारतीय जनता पक्षाला अभिप्रेत आहे, असा धैर्यशील दादा पाटील नावाचा खासदार रायगडसाठी पाठवायचा आहे. म्हणून एवढ्या संख्येने आपण आलेलो आहोत. मला माहिती आहे मला थोडा वेळ दिलेला आहे, पण आम्ही ज्या पक्षातून आलो त्या शेतकरी कामगार पक्षातून कार्य, कष्ट, मेहनत आणि जिद्दीने काम करणारी आम्ही माणसं. मागच्या जिल्हा परिषदेमध्ये 23 सदस्य रायगड जिल्हा परिषदेचे शेतकरी कामगार पक्षाचे आले होते आणि 12 सदस्य मित्र पक्षाचे आले होते. पण झालं काय, सावकाराच्या ताब्यात सगळं काही दिलं गेलं आणि सावकारांनी काबाड कष्टाने शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकऱ्यांनी, या कष्टकरी लोकांनी फुलवलेलं शेत, पिकवलेलं सगळं धान्य हे एका सावकाराच्या पदरात टाकावं लागलं. आता सुद्धा थोडीशी भीती ही कार्यकर्त्यांच्या मनात तयार झालेली आहे की भारतीय जनता पक्षाने केलेलं कार्य, केलेले कष्ट, मोदीजींनी केलेला विकास, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झालेला विकास आणि आदरणीय नेतेगणांनी केलेली मेहनत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कष्टाने फुलवलेलं हे शेत, हे पीक पुन्हा एकदा कुठल्या तरी सावकाराच्या पदरात टाकायचं नाही ही विनंती करायला खरा म्हणजे मी तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे. साहेब, खूप कष्टाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे शेत फुलवलंय आणि सगळ्यांची इच्छा एवढीच आहे की आपण कष्ट केलेलं धान्य हे आपल्याच पदरात पडायला हवं. रायगडचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा कमळाचाच असायला हवा ही विनंती करायला मी इथं उभा आहे. आणि जाता जाता माझं भाषण संपवताना मी सध्या अटल बिहारी वाजपेयीजी यांनी एक फाकीत सांगितलं होतं, त्याच्या 3 ओळी सांगतो. त्यांनी सांगितलं होतं, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा. आणि या फाकीदावरती अख्ख्या देशामध्ये कमळाचं राज्य आलं आणि हे फाकीत रायगड लोकसभेसाठी तंतोतंत जुळत आहे. अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, रायगड लोकसभा का खासदार कमल खिलेगा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असा पक्ष आहे की जो सगळ्यांचा घेऊन विकास मार्गाकडे चालतो. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहतोय आपण की भारतीय जनता पक्षामुळे शेतकरी, महिला, तरुण वर्गाला सुगीचे दिवस आलेले आहेत. पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून पेण तालुक्यातील 13,000 शेतकऱ्यांना आज 2 कोटी रुपयाचा निधी पंतप्रधानांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. उज्ज्वला गॅस माध्यमातून आपण बोलायचं झालं तर प्रत्येक खेड्यापाठी, प्रत्येक वाडीवरती मोदीजींनी गॅस कनेक्शन पोहोचवायचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहतोय की मंगळयान असेल, चांद्रयान असेल, त्यांच्या यशस्वी मोहिमेनंतर जगभरामध्ये भारताचा विज्ञान क्षेत्रामध्ये दबदबा वाढलेला आहे. आपल्या रायगड जिल्ह्याचंच पाहणं, गेल्या काही दिवसापूर्वी आपला रायगड जिल्हा हा मुंबईला जोडला गेला. माननीय पंतप्रधानांच्या हस्ते अटल सेतूचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं. ज्या रायगड जिल्ह्यातून, ज्या पेण शहरातून आपल्याला मुंबईला जायला 2.5 ते 3 तास लागायचे ते आता फक्त 1 तासावरती अंतर आले आहे. लवकरच नवी मुंबई एअरपोर्ट होणार आहे. त्यामुळे आपला पेण तालुका तर चेहरा परत बदलला. आपल्या इथे नवी मुंबई या ठिकाणी फाटलं आहे. यालाच विकास म्हणतात ना, यालाच प्रगती म्हणायचं ना. मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते. मोदीजींसारखा डायनामिक आणि मल्टीटास्किंग नेता आपल्याला मिळाला हे आपलं अहोभाग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशात आणि विदेशात सुद्धा दबदबा आहे. आपल्याला खरोखर कणखर नेतृत्वाची ही गरज आहे. पण रायगड
त्या ठिकाणी गेलचे प्रश्न प्रलंबित आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आज हे प्रश्न सोडवणार कोण? आज ज्या लोकांना आपण सगळ्यांनी मतदान करून मोठं केलंय, पदावर बसलंय, खुर्च्या घेऊन बसल्यात, परंतु ज्या प्रकारे आमदार अभिषेक पाटलांनी, ज्या प्रकारे धैर्यशील दादांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी या पेण तालुक्याचे, ज्या पेण मतदारसंघासाठी वापरला, निश्चितपणे जे खासदार म्हणून निवडून गेले, जे माजी केंद्रीय म्हणून निवडून गेले, त्यांच्याकडनं नाही का मी अपेक्षा करायची? आज आपण पाहतोय की हे सगळं घडत आहे. म्हणूनच आपल्याला रायगड लोकसभा मतदारसंघाला नव्या प्रेरणेची गरज आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील दादाच्या नेतृत्वाने नवा चेहरा आपल्याला हवा आहे. आपल्याला नवा चेहरा कसा हवा? मोदीजीने दिलेल्या मार्गावर चालणारा, शेतकरी व कष्टकरी समाजाला सोबत घेणारा, राजकारणात असून समाजकारण करणारा धैर्यशील दादा हाच आहे, असा मला ठाम विश्वास आहे. आपण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात. हीच आपल्या भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. त्याची माणसं त्याच्या सोबत असतात. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी आपला हात सभा अलिबाग येथे पार पडली. माझी अपेक्षा होती की विक्रांतजी आपण त्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होतात, कारण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद हे किती मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला सांगायचं आहे. कारण संघटनात्मक दृष्टिकोनातून आपली झालेली ताकद ही आज किती आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की आज या पेण मतदारसंघामध्ये ही सभा पार पडते. कमी कालावधीतल्या नियोजनामध्ये जर भारतीय जनता पार्टीची इतकी मोठी ताकद ही एकाच ठिकाणी, एकाच मंचावरती त्या ठिकाणी एकत्रितपणाने येत असेल तर निश्चितपणाने हा पेण मतदारसंघ हा 2 लाख मताधिक्याने या ठिकाणी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मला द्यावासा वाटतो. आपण या जिल्ह्यातल्या संघटनात्मक बाबींची पाहणी केली, परंतु आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 साली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सत्ता स्थापन झालं आणि या जिल्ह्याला कधी नव्हे त्या जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरती आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्यासारखा दमदार आमदार त्या ठिकाणी निवडून आला. 2019ला या जिल्ह्याचं विभाजन झालं आणि जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर सुद्धा दक्षिण रायगडच्या त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरती आदरणीय रविशेठ पाटील साहेब यांनी झेंडा रोवला आणि भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी आमदार निवडून आला. परंतु 2024ला मी आत्मविश्वासाने सांगतो की या जिल्ह्याचं परिवर्तन करणारा, या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल, नरेंद्र मोदींचं स्वप्न साकार करणारा खासदार हा धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. धैर्यशील पाटील यांना केंद्रामध्ये खासदार म्हणून आपल्याला पाठवायचा आहे. आत्मविश्वासाने सगळे आम्ही एकत्र आलो. या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नरेंद्र मोदीजींच्या योजना पोहोचल्या, परंतु 2014 पासून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणाचं काम हे विकास कामाच्या दृष्टीने या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने उभं केलं. आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये ज्यांचं स्थान हे आराध्य दैवत म्हणून आहे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याच्या दुरावस्था झाल्यानंतर त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. परंतु 2014 साली भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. या ठिकाणी नेतृत्व करणारे आपल्या सगळ्यांचेच लाडके पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी दाखवून दिलं की रायगड किल्ल्याच्या पुनर्स्थापनेसाठी, त्या ठिकाणी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्या ठिकाणी 650 कोटी रुपयाचा भरीव तरतूद या आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाली. आपल्याला माहिती आहे की या सगळ्या जिल्ह्याला जोडणारा रस्ता जो आहे तो इतके वर्ष प्रलंबित असलेला रस्ता, मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकालामध्ये निपटला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खारेपाटातला पाणी प्रश्न जर कोणी लावून नेला असेल आणि तो पटतडीत नेला असेल तर तो भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातूनच या ठिकाणी पार पाडला गेला. हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी विकासाच्या कामाला गती मिळत असताना भारतीय जनता पार्टीची एवढी मोठी ताकद ही भारतीय जनता पार्टीची या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली असताना
भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी खासदार निवडून आला तर आपल्याला नरेंद्र मोदींचं स्वप्न साकार करण्यासाठी त्या ठिकाणी एक हक्काचा माणूस मिळेल. आज साहेब जिल्ह्यामध्ये आपली या ठिकाणी विधानसभेमध्ये असलेली ताकद म्हणून आपण 2 आमदार या 3 आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत. परंतु जिल्ह्याचे प्रश्न हे केंद्रामध्ये दिल्लीमध्ये हे हक्काने कुणाच्या खांद्यावरती मान टाकून हा इथला मतदार मांडू शकतो तर एकमेव पर्याय म्हणजे धैर्यशील पाटील आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आताच्या परिस्थितीमध्ये विद्यमान खासदारांच्या मागे असणारा मतदार हा राहिलेला नाही. जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. 2014ची निवडणूक आपण वेगळेपणाने लढलो, परंतु 2014 साली सत्ता एकत्रित स्थापन केली आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना एक चांगलं शासन त्या ठिकाणी दिलं. 2019ला आपण एकत्रित लढलो, परंतु एकत्रित लढल्यानंतर वेगळ्या पद्धतीने सरकार स्थापन झालं आणि आपल्याला विरोधात बसावं लागलं. ही जरी परिस्थिती असली तरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये जे आमदार निवडून आले त्यांना 2019 साली फक्त भारतीय जनता पार्टीने त्यांचं काम केलं, जीवापाड काम केलं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मदत केली. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा हीच अपेक्षा आहे की एकदा कधीतरी भारतीय जनता पार्टीसाठी मनापासून काम करण्याची संधी जर मिळाली तर इतर कुणालाही ते डिवणार नाहीत. परंतु भारतीय जनता पार्टीचा कमळ चिन्हावरचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणाने धैर्यशील दादा शिवसेनेचा प्रत्येक निवडून आलेला आमदार हा आपल्याबरोबर ताकदीने राहू शकेल की जो विद्यमान खासदारांच्या बरोबर राहणार नाही. अशा पद्धतीचं वातावरण आहे. असा एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाचे तुम्ही सगळेजण साक्षीदार होता. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराची म्हणजे राम मूर्तीची राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. टीव्हीवरून हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल आणि मी कार्यक्रम बघितला. खरं म्हणजे दोन्ही कारसेवेला मी जाऊन आलो आहे, त्यामुळे माझ्यासाठी त्या कार्यक्रमाचं खूप महत्व होतं. टीव्हीवर जेव्हा ती राम लल्लाची मूर्ती दाखवत होते ना, सगळ्यांनी आपण बघितलीच आहे ती मूर्ती बघताना मला कधी कधी बालाजीचा भास होत होता, तर कधी कधी विठ्ठलाचा भास होत होता पंढरपूरच्या, आणि कधी कधी वाटत होतं ते डोळ्यांकडे बघताना ही श्रीकृष्णाची मूर्ती तर नाहीये ना. अशा प्रकारच्या सुंदर रामलल्लाची मूर्ती अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी ना भूतो ना भविष्य असे कार्यक्रम केले. आपल्या ग्रामदेवता फक्त सणाला आणि जत्रेला त्यांच्यावर ठेवणीतली वस्त्र आणि अलंकार चढवले जातात, पण मित्रांजी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामदेवतांना वस्त्र आणि अलंकार घातले होते आणि न भूतो ना भविष्य असा तो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आम्हालाही वाटलं नव्हतं की मंदिर वही बनाएंगे असं म्हणत असताना खरोखर मंदिर बनेल, पण मोदींची गॅरंटी एवढी जबरदस्त आहे की त्यांनी मंदिर 2 वर्षामध्ये पूर्ण केलं आणि राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी केली. आणि त्यांच्या सभेला किती गर्दी होती हे आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल. त्याच्या चौपट गर्दी धैर्यशीलतेच्या समर्थनार्थ तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी बोलायला आलात. मला एकच सांगायचं आहे धैर्यशील दादा, तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. रविशेठ पाटील तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत आणि मला विश्वास आहे की काल जे उद्धव साहेब आपल्या भाषणामध्ये म्हणत होते की अर्थसंकल्पामध्ये योजनांची कबूतर उडवली आहे, बोलले की ना करते. मला सांगायला आनंद होतो, मी देशभरातली मोदींची गॅरंटी सांगत नाही. ज्या रायगड जिल्ह्यामध्ये मी काम करतोय त्या रायगड जिल्ह्यात सांगतोय, ज्याचा उल्लेख वैकुंठ पाटील यांनी केला की या पेण तालुक्यामध्ये 13,000 उज्ज्वला गॅसची कनेक्शन आहे, पण या रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 68,000 पेक्षा महिलांना मोफत उज्ज्वलाची गॅसची कनेक्शन दिली गेली आहे.
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देशभरामध्ये सज्ज झालेला आहे आणि म्हणून देशाचा जो होणारा विकास आहे, देशाचा जो जगामध्ये वाढलेला आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास देशाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रकट होतोय आणि म्हणून आपण पाहतोय की देशाचा विकास, मग रस्त्यांची बांधणी असू द्या, जगात सगळ्यात जास्त विकास वेगानं होते, रेल्वे असू द्या, जगात सर्वत्र वेगानं या रेल्वेचा विकास होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा उल्लेख माझ्या आधी या ठिकाणी केला. पंतप्रधान आवास योजना असू द्या, त्याचबरोबर ठिकाणी उज्ज्वला योजना असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत सरकारच्या काही ना काहीतरी योजना पोहोचायला लागल्या. काँग्रेस भुईसपाट झाली कारण त्यांच्या नेतृत्वावरती त्यांच्याच कार्यकर्त्यांचा विश्वास राहिला नाही आणि म्हणून त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष काल राज्यसभेमध्ये बोलत होते की देशात घोषणा चालू आहे की अबकी बार 400 पार. हे कोण म्हणतं? काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणतो. अशा वेळेला या काँग्रेस पक्षाची मानसिकता, या देशाची मानसिकता ही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली आहे. कारण मोदी सरकार केवळ घोषणा देऊन थांबत नाही, तर ती घोषणा खरी व्हावी याच्यासाठी घाम गाळतात, रक्त आटवतात पंतप्रधान मोदी. त्यावेळेला त्यांनी दिलेली गॅरंटी पुरी होते आणि म्हणून देशामध्ये आता मोदीची गॅरंटी, मोदी की गॅरंटी हा शब्द आता गॅरंटी परवलीचा शब्द त्या ठिकाणी बनलेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं काल परवा इथे जे लोक आले, अतुलजी तुम्ही सांगितलं सभा झाल्या, या सभांमध्ये तुम्ही जर तालुक्याच्या या ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांची संख्या इतकी जर रोडावलेली असेल तर निवडणूक तरी कशी लढवणार हा प्रश्न या ठिकाणी आहे. ज्यांनी वर्षानुवर्ष या इथल्या रायगड लोकसभेचं नेतृत्व केलं ते तिथे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दृष्ट देतात की भारतीय जनता पार्टीने त्यांना फसवलं. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणानं त्यांचं युतीमध्ये काम केलं, पण त्याच कार्यकर्त्याला सातत्यानं दाबण्याचा, त्या कार्यकर्त्याला अपमानित करण्याचा सातत्यानं गीते यांनी प्रयत्न केला. धैर्यशील पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी एकवट झाली आहे. म्हणूनच या ठिकाणी मी निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिमानानं या ठिकाणी सांगणार आहे की या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकार, राज्य सरकार याच्या योजना आपल्या गावातल्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत. प्रत्येक योजना घ्या ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करतोय. एकीकडे रस्ते असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या पाणी पुरवठ्याच्या योजना, मग ती जल जीवन मिशनच्या माध्यमातून हर घर नल हर घर जल ही योजना आहे की ज्या माध्यमातून कुठलंही गाव घ्या इथलं त्या प्रत्येक गावामधल्या घराघरापर्यंत पाणी पोहोचावं याच्या योजना नरेंद्र मोदींच्या सरकारच्यामुळे या ठिकाणी आज आकाराला येत आहेत. अशा वेळेला मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज या ठिकाणी कधी नव्हे अशा पद्धतीची संधी या ठिकाणी आपल्या सर्वांच्यासाठी निर्माण झालेली आहे. आणि एकीकडे अतुलजी आपण सांगितल्याप्रमाणे इथे आज खासदार आहेत तटकरे साहेब. त्या तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांना खरोखरच त्या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये फिरावं लागणार आहे. महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा जिथे जिंकलेला खासदार आहे तिथे अन्य पक्षांना दिलेल्या जाणार आहे आणि इथे भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. इथे रायगडमध्ये खासदार कमळाचाच असला पाहिजे, धैर्यशील पाटील असले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. खरं तर ते ज्या वेळेला महायुतीत आलेले नव्हते त्यावेळेपासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं स्वतःची तयारी चालू केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं आता ते जरी महायुतीत आले तरी या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची समीकरणं ही होणार आहेत आणि त्याच्यामध्ये रायगडची जागा भारतीय जनता पार्टी मागणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काचा खासदार निवडून आणायचा आहे. भारतीय जनता पक्षाचा याला 10-12 मिनिटात आणि माझी सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, तुम्ही बराच वेळ बसला त्याची मला कल्पना आहे. पोराबाळांची जेवणं व्हायची आहे, पण प्रश्न आपल्या पेडकरांच्या भवितव्याचा आहे. ते माझे नेते, माझे हितचिंतक माननीय धारप साहेब
व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व उपस्थित असलेले बंधू भगिनी, मित्रांनो, खरं तर आजची सभा ही ऐतिहासिक सभा, पण राजकीय विचार प्रत्येकाचे वेगवेगळे. माननीय रविशंकर पाटील साहेब, माझे वडील माननीय कैलासवासी मोहनबाई, ही वेगवेगळी मंडळी आपापलं राजकारण या पेण तालुक्यामध्ये या ठिकाणी करत होती. पेणमध्ये कमळ फुलेल का अशा पद्धतीच्या चर्चा 5-6 वर्षापूर्वी या ठिकाणी होत असत. पण मित्रांनो, रचना अशी झाली की आज दोन्ही मंडळी या पेणमध्ये या ठिकाणी एकत्रित आहेत. या पेणमध्ये जे राजकारण झालं ते राजकारण या दोनच मंडळींनी केलं, जे महाराष्ट्रात कुठे झालं नाही. तो ऐतिहासिक क्षण, ती ऐतिहासिक घटना, तो ऐतिहासिक वेळ ही आजची या ठिकाणी मित्रांनो इथे आलेली आहे. केवळ ऐतिहासिक संदर्भ एवढ्यावरतीच हा ठेवता येणार. ही सभा ऐतिहासिक आपल्याला एवढ्याकरता सुद्धा बोलावी लागेल की सुमारे 10,000 कार्यकर्त्यांचा हा मेळावा या पेणमध्ये एका पक्षाचा, एका तालुक्याचा या ठिकाणी होतोय. हे सुद्धा या ऐतिहासिकपणाचं या ठिकाणी असलेला हा घटक आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेणारे तुम्ही आम्ही आज आपण या गोष्टीची शपथ घेऊया. पुण्याला आमदारकी मिळावी म्हणून नव्हे, पुण्याला खासदारकी मिळावी म्हणून नव्हे, तर ही असलेली युती, ही असलेलं एकत्रितपण, हे पेणच्या विकासाला या ठिकाणी काढली लागावं, ही या ठिकाणी आपण आज प्रतिज्ञा या ठिकाणी करूया. आणि म्हणून आतापर्यंत 1985-80च्या दरम्यान या पेण तालुक्याला खासदारकी मिळाली. कैलासवासी ए.टी. पाटील या पेण तालुक्याचे खासदार या ठिकाणी झाले. मग मधल्या 40 वर्षामुळे पेणला खासदारकी करण्याची संधी मिळाली नाही. खरं तर कधीतरी माननीय रवी पाटील साहेबांनी मदत केली तटकरे साहेबांना. पण रवी पाटील साहेब तटकरे साहेबांना मदत करतात म्हणून आम्ही मदत केली किती साहेबांना. पण राजकारण कधी वेगळं खेळलं. आम्ही गेल्याने मदत केली होती गीते साहेबांना, यावेळी रवी पाटील साहेबांनी मदत केली गीते साहेबांना. मग हे गीते साहेबांना मदत करतात म्हणून आम्ही मदत केली तटकरे साहेबांना. ताकद पेणची, हिम्मत पेणची, परंतु ती मार्गी लागली मात्र इतरांकरता. आज आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी विचार करूयात. आज या ठिकाणी आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी लक्षात घेऊयात. एसीझेडची जेव्हा लढाई होती त्यावेळी घोषणा द्यायचो. घोषणा काय द्यायचो? आमचा भात, आमचा मासा रिलायन्स गड टाकतो कसा. मला ती घोषणा थोडीशी बदलावीशी वाटते. मला म्हणावंसं वाटतं की पेणकरांची जर 1.5-2 लाख मतांची जर ताकद असेल तर आमचा भात, आमचा मासा तिसरा गड टाकतोच कसा, ही घोषणा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो काय घडेल या रायगड जिल्ह्यामध्ये 3 आमदार भारतीय जनता पक्षाचे. माझ्या निमित्तानं 1 वर्षापूर्वी मी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये सांगितलं. परवा माननीय लाड साहेब सुद्धा
आपल्यामध्ये या ठिकाणी सामील झाले. मित्रांनो, मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन की आज रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष कुठला असेल? कुठला असेल? भारतीय जनता पक्ष. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष. मी तुम्हाला खात्री देतो की पुढल्या वर्षी ज्यावेळी जिल्हा परिषदेचं इलेक्शन होईल त्यावेळी 20च्या वरती जागा भारतीय जनता पक्ष पैकी या ठिकाणी. आणि म्हणून खासदारकी एक लहान मोठं स्वप्न नाही. 4 हितचिंतकांनी घोषणा दिल्या म्हणून खासदारकी मित्रांनो जिंकतायत. पण काय गणित आहे आत्ताचं? लोकसभेच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची किती मतं आहेत? माननीय रवी पाटील साहेबांना जर तुम्ही विचारलं तर ते आकडा कदाचित जास्त सांगतील. त्यांच्या वरिष्ठीचा अधिकार मी मान्य करतो, पण मी मात्र ते सांगतात त्यापेक्षा काका आकडा वाटल्यास मी कधी सांगेन. मी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची मतं 1,30,000 या ठिकाणी मी या ठिकाणी करेन. मोदी 50चा आकडा सांगितला, मी थोडा कमी आकडा या ठिकाणी सांगेन. प्रत्येकाची मतं जर तुम्ही या ठिकाणी कमी करून देखील जर गोळा करत जर तुम्ही गुहागर पर्यंत जर गेलात तर भारतीय जनता पक्षाची मतं 3,10,000 या ठिकाणी होतात. मित्र पक्षांची मतं किती याच्यावर मी चर्चा करणं कदाचित योग्य ठरणार नाही. तुम्ही बोला, सांगा सांगा, पण मी काय आत्ता काय माझी काय सांगण्याची काय या ठिकाणी जर या ठिकाणी जर भारताचा विकास जर करत असेल तर जर तुमच्या आमच्या पायामध्ये जर पुढे जाण्याची जर हिंमत असेल तर काही मंडळी बोलतील, कारण राजकारणात काही परंपरा असतात, राजकारणात काही नियम असतात, आणि म्हणून काही मंडळी बोलतील तर ते आता विद्यमान आहेत. 5 वर्षापूर्वी तत्काळ साहेब निवडून आलेले म्हणून आता माझा नाही असं ते म्हणतात, त्यांचा या ठिकाणी नंबर आहे, अशा पद्धत किंवा प्राधान्य आहे, अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी येऊ शकतो. विचार काही खोटा नाही, विचार काही चुकीचा नाही, विचार काही टाकाऊ नाही, पण आपल्यालाही विचार करावा लागेल. गेल्या 5 वर्षात या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या उलटापालटी झाल्या तेवढ्या उलटापालटी गेल्या 75 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात झाल्या नाहीत आणि पुढल्या 75 वर्षात कधी या ठिकाणी येणार. राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले, शिवसेनेचे 2 तुकडे या ठिकाणी झाले, काँग्रेसचे या ठिकाणी ताकद या ठिकाणी कमी झाली आणि भारतीय जनता पक्षाची ताकद कणाकणाली नाही मित्रांनो, तर मनामनानं या ठिकाणी वाढायला लागली. आणि 5 वर्षात गणित बदलली, 5 वर्षात राजकारण बदललं, 5 वर्षात इकडचा पूर्वेचा सूर्य पश्चिमेला या ठिकाणी गेलाय. मग जुनी गणित आत्ताच्या पार्श्वभूमीवर कशी आहे याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करायला लागेल. मला आठवतं तटकरे साहेबांची आणि शेतकरी कामगार पक्षाची त्यावेळी युती झाली. खरं सांगायचं तर आम्ही ती युती अत्यंत नाराजीनं या ठिकाणी स्वीकारली. मी जयंत भाईंना पाया पडायचं मी शिल्लक सांगतो, म्हटलं काका नका असं करू, नका करू. अहो आपल्या 23 त्यांच्या 13 जिल्हा परिषदेला जागा, अहो नका असं म्हणू. राजकारणामध्ये ताकद लावून आपल्या मंडळींनी ज्या 24 जागा जिंकल्या त्या नका दुसऱ्याच्या झोळीत टाकू. एखादा माणूस विहिरीमध्ये पडल्यानंतर त्याला वाचवावं म्हणून आपण दोरखंड आत सोडावा आणि त्यानं त्या दोरखंडानं वर येऊन त्या दोरखंडाचा फास करून आपल्या गळाला लावावं, असं राजकारणात होऊ नये म्हणून आम्ही भाईंची भरपूर त्या ठिकाणी पाया पडून अक्षरशः विनंती त्या ठिकाणी आम्ही केली.
मी आणि निलिमा आम्ही आता भाईंकडे गेलो. निलिमाला म्हटलं आज भांडण करायचं, आपल्या बाबाशी भांडण करायला आपल्याला काय मोहनबाई असं तर नसतं भांडण केलं असतं, आमचा अधिकार आहे तो. आम्ही भाईंकडे गेलो, भाईंशी खूप भांडलो. भाई सुद्धा आमच्याशी जाम भांडलो. सर्वात शेवटी भाईंनी असतं काढलं. भाई बोले धैर्यशील, मोहनबाई असते तर असे माझ्याशी भांडे नसते. आईला माझी विकेटच मोहनबाई असते तर माझ्याशी भांडे नसते. तुझ्यामुळे माझी शुगर कमी झाली. मी म्हटलं बाबा सत्ता येईल जाईल, आपल्यामुळे आपण ज्याला परमेश्वरा समान मानतो तिथे काही गडबड या. लोकसभेला जे तुमच्यासाठी काम केलं त्यात तुम्हाला एवढा कुठे किंतु दिसतो का ते त्या ठिकाणी. त्यावेळी 6 आमदारांनी आम्ही काम केलं तटकरे साहेबांसाठी. आमदार धैर्यशील बाबांनी काम केलं, आमदार जयंत माईंनी त्याचं नेतृत्व या ठिकाणी केलं, आमदार पंडित पाटलांनी या ठिकाणी त्यांचं काम केलं, आमदार नसले तरी आमदारकीचा वकूफ आणि ताकद असलेला माणिकराव जगतापांनी त्यांचं काम केलं, तत्कालीन आमदार संजय कर्मांनी त्यांचं काम केलं, तत्कालीन आमदारांनी आजही आमदार असलेल्या भास्कर पाटलांनी आज त्यांनी त्यांचं या ठिकाणी काम केलं. आणि एवढ्या सगळ्यांनी काम केल्या कारणानं माननीय तटकरे साहेब फुलासारखे त्या ठिकाणी मित्रांनो जोडून आले. मित्रांनो, तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणाने सांगेल की राजकारणाची बदलणारी परिस्थिती अशा विचित्र वेगानं या ठिकाणी बदलते की विद्यमान या शब्दाला ते पटलंय. विद्यमान या शब्दाला आता अर्थ राहिला नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणानं या ठिकाणी विनंती करणार आहे की आमचं हे म्हणणं तुम्ही वरपर्यंत पोहोचवा, वरपर्यंत आमचं म्हणणं तुम्ही या ठिकाणी सांगा. अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी आम्ही करणार आहे. आज या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाची मतं जेवढी आहेत, राष्ट्रवादी सुद्धा फुटलेला आहे. दापोलीचा संपूर्ण राष्ट्रवादी आज तिथे आहे. आज असं नाही, राष्ट्रवादी दापोलीचा राष्ट्रवादीमध्ये फूट आहे, खेडच्या राष्ट्रवादीमध्ये फूट आहे, मंडणगडच्या राष्ट्रवादीमध्ये फूट आहे, तुमच्या गुहागरच्या राष्ट्रवादीमध्ये फूट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो, या रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या समोर आकडेवारी मांडतो. आज 3,20,000 मतं आज भारतीय जनता पक्षाची आहेत आणि त्याच्यावरून निम्मी सुद्धा मतं आज राष्ट्रवादीची आपल्या मित्राची नाही. ही वास्तवता या ठिकाणी आपण स्वीकारली पाहिजे. 1 वर्षानं इलेक्शन होईल, राष्ट्रवादी जेवढ्या जागा जिल्हा परिषदेच्या निवडून आणेल त्याच्या 53 जागा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी निवडून आणेल. आणि म्हणून मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षापासून जो कार्यकर्ता कष्ट करतोय, गेल्या 10 वर्षापासून जो कार्यकर्ता पायाला भिंगरी लावून फिरतोय, जो अश्रू डोळ्यामध्ये कष्ट घेतोय, त्याच्या अश्रूची फुलं होण्याची वेळ आता या ठिकाणी जवळ आलेली आहे. आणि म्हणून वेळ या ठिकाणी खूप होतोय, लोक सुद्धा खूप लवकर या ठिकाणी आलेली आहेत. मी एकच मुद्दा या ठिकाणी अजून एक मांडू इच्छितो की आपल्याला हा आतापर्यंत औद्योगिक जिल्हा या ठिकाणी राहिलेला आहे, पण आज महाराष्ट्राच्या विकासाचा जो केंद्रबिंदू जो मुंबई होता तो आता नवी मुंबईकडे आणि रायगडकडे आता या ठिकाणी सतत चाललेला आहे. या रायगड जिल्ह्यामध्ये विकास होणार आहे, या रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प येणार आहेत, या रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्पांकरता जमिनी या ठिकाणी घेणार आहेत. माझी अशी आपल्याला विनंती आहे, माझी आपल्याला या ठिकाणी नम्रपणाने विनंती आहे, आपण हे वरती मांडा. या सर्व मंडळींची जर सक्षमपणाने जर पुढे आपण करायचं जर असेल तर मोदी जे सांगतात तेच लोकांपर्यंत पोहोचवणारा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी तिथे कार्यकर्ता या ठिकाणी असला पाहिजे. विकासाच्या असलेल्या कल्पना जर आपल्याला व्यवस्थितरित्या जर लोकांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर आपल्याला आपल्याच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला
निश्चितपणानं या ठिकाणी निवडून देऊ इच्छितात, निवडून दे आपण या ठिकाणी दिले पाहिजे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा असलेला हा रायगड किल्ला, छत्रपती शिवाजी राजांचा असलेला हा रायगड किल्ला आपल्याला या ठिकाणी याच्यावरती भगवा फडकवण्याचं काम मित्रांनो तुम्हाला मंडळींना या ठिकाणी करायचं आहे। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की छत्रपती हे आपले राजे, रायगडावरती आपला राजा राहतो। छत्रपती शिवरायांच्या पायाशी 3 महिन्याच्या इलेक्शन नंतर कमळाचं फूल त्यांच्या चरणी वाहण्याची परवानगी आणि त्याचा आदेश तुम्ही मंडळींनी आम्हाला या ठिकाणी द्यावा, एवढंच मी तुम्हाला मंडळींना सांगतो। आयुष्यामध्ये असलेल्या सर्वसामान्यांचा प्रत्येक घटकाचा हिताचा निर्णय नरेंद्रजी मोदी या ठिकाणी घेत आहेत, पंतप्रधान या ठिकाणी घेत आहेत। त्यांच्या मनामध्ये असलेलं गोरगरिबांचं हित, त्यांच्या मनामध्ये असलेले गोरगरिबांची कणक, त्यांच्या मनामध्ये असलेल्या योजना या गोरगरिबांच्या संसाराला या ठिकाणी लागू व्हाव्यात। त्यांनी सांगितलेलं या ठिकाणचं सुख हे गोरगरिबांच्या संसाराला या ठिकाणी लागावं, ह्याच्याकरता तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी मनापासून या ठिकाणी प्रयत्न करूयात, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज की आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या तालुक्यात विरोधक असा राहिलेला नाही, विरोधक हा संपलेला आहे। आणि म्हणून विरुद्ध आणि धैर्यशील दादांनी सांगितलं, प्रशांत दादांनी सांगितलं की विरोधक आणि हे सत्ताधारी हे पूर्वीपासून चालू होतं। आता मला तुम्ही सांगा दोन्ही एकत्रित झाल्यानंतर परिस्थिती काय होईल? हे काय भविष्यवेत्याला सांगायला नको, भविष्यकाराला विचारायला नको। आणि म्हणून या तालुक्यात या मतदारसंघात आपण माझ्या हिशोबानं 60 ते 70 हजाराची आघाडी घेतल्याशिवाय राहत नाही। या पुऱ्या मतदारसंघात मला सांगा कोणाकडे ताकद आहे एवढी? तटकरे साहेबांकडे आहे, गीते साहेबांकडे आहे, मग कोणाकडे आहे की फक्त धैर्यशील दादाकडे आहे। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला ही आपल्या प्रेस्टिजची, आपल्या भवितव्यासाठी आपल्याला ही सीट जिंकणं हे महत्वाचं काम आहे। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी जे चाललेलं कार्य आहे, या ठिकाणी जे पंतप्रधान महोदयांचं जे कार्य आहे त्या कार्याला सुद्धा तोड नाही। मला सांगा विरोधी पक्षाकडे कुठला उमेदवार आहे, कुठला चेहरा आहे? एकच चेहरा आहे, तो नरेंद्र मोदी साहेबांचा। आणि मोदी साहेबांना आज जे 9 ते 10 वर्ष केलेली कार्य जे आहे ही गोरगरिबांसाठी महत्वाची कार्य आहे। आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या तालुक्याच्या दृष्टीनं, या जिल्ह्याच्या दृष्टीनं, या मतदारसंघाच्या दृष्टीनं महत्वाचं कार्य आहे पाणी पुरवठ्याचं काम। या पाणी पुरवठ्याच्या कामासाठी हर घर हर नल यासाठी करोडो नवे अब्ज रुपये मोदी साहेबांनी या जिल्ह्यासाठी पाठवलेले आहेत। आणि या ठिकाणी ही 24 पर्यंत संपूर्ण या तालुक्यात, या ग्रामीण भागात या हर घर हर नल हे पाणी पोचलं पाहिजे। आणि 55 लिटर पाणी प्रत्येक माणशी पोचवण्याचं काम हे महान कार्य जे केलेलं आहे ते मोदी साहेबांनी केले। आपल्याला दुसरी एक योजना सांगतो, शेतकरी आमचा पुढे आला पाहिजे, शेतकऱ्याला दुप्पट माप मिळालं पाहिजे, या बाजारपेठेत शेतकऱ्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे। आणि म्हणून शेतकरी सन्मान योजना राबवली,
या शेतकरी सन्मान योजनेत आमच्या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांचा फायदा झाला। या गोरगरीब जनतेला 6,000 रुपयावरून 12,000 रुपये देण्याचं काम या ठिकाणी मोदी साहेबांनी केलं। जो महत्वाचे 2-4 मुद्दे आहेत, जास्त वेळ घेत नाही, परंतु या ठिकाणी आजही देशात मला आपल्याला सांगायचं आहे, 400 जागा सांगतात ना, 500 जागा सुद्धा मोदी साहेब निवडून जातील आणि या ठिकाणी पुन्हा पंतप्रधान हे मोदी साहेबच असतील आणि त्याच्याबरोबर 500 जागा जाताना इथं आपलं काम जे आहे ते आपला महत्वाचा खासदार आपल्याला पाठवायचा आहे आणि आपल्याला खासदार महत्वाचा पाठवण्यासाठी धैर्यशील दादांना आपल्याला मोठं महान कार्य करायचं आहे की ते या ठिकाणी येऊन गेले पाहिजे आणि आपला या खासदारात 500 खासदारात आपला हा रायगडचा खासदार त्या ठिकाणी गेला पाहिजे। या ठिकाणी मी प्रकर्षाने सांगतो, आपल्याला माहिती आहे की इतिहासाकडे जर आपण व्यवस्थित बघितलं तर ज्या ज्या घटना इतिहासात घडल्या, ज्या ज्या क्रांतीच्या घटना आपण इतिहासात बघितल्या, अनुभवल्या, त्या प्रत्येक क्रांतीला कुठेतरी एक ठिणगी पडावी लागते आणि मग त्या ठिणगीचा महाविस्तव होतो आणि त्या महाविस्तवामध्ये जे काही अराजक असतं ते जळून खाक होतं आणि जे हवं असतं ते क्रांती पुढे येते आणि विजय त्या ठिकाणी समोर येतो। आपण जर का बघितलं तर स्वातंत्र्यासाठी आपल्या अनेक महापुरुषांनी जीव ओवाळून टाकला, स्वातंत्र्य संग्राम आपण वाचला, आपल्या अनेक पूर्वज त्यामध्ये होते, पण त्या स्वातंत्र्य लढ्याला 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, पण त्याची ठिणगी पुढे शोधली तर 1857च्या उठावामध्ये मंगल पांडेच्या रूपाने ती ठिणगी बघायला मिळते। जरा पुढे आलो तर या देशामध्ये जे काही सरकार चालवण्याचा प्रयत्न तत्कालीन काँग्रेसने केला आणि हुकुमशाही करण्याचा प्रयत्न केला, 75ची आणीबाणी आपण सगळ्यांनी बघितली आणि 77 ला मात्र ते अराजक असलेलं सरकार, हुकुमशाहीचं सरकार, इंदिरा गांधीचं सरकार पडलं, पण त्याची ठिणगी जर कुठे बघितली तर ती बघायला मिळते 74च्या जेपी मुवमेंट मध्ये। त्याच प्रतिमेला मॅच होणारा प्रतिनिधी रायगडमध्ये द्यावा लागेल ना मैं खाऊंगा ना किसी को खाने दूंगा या भूमिकेतून काम करणारा आपला प्रतिनिधी असला पाहिजे। मोदीजी जर का जनतेसाठी संघर्ष करणार असतील तर आमचा सुद्धा त्या ठिकाणी नेता हा एक्सिडेंट असेल किंवा अन्य पद्धतीनं संघर्ष करणाराच असावा लागेल। मोदीजी जर का जगभरात भ्रमण करून त्या ठिकाणी भारताची प्रतिमा उंचावणार असतील तर आमच्या रायगड लोकसभेचं नाव संपूर्ण देशात पोहोचवणाराच आमचा प्रतिनिधी असावा लागेल। आणि मग तो प्रतिनिधी जेव्हा मोदीजींना ताकद द्यायला जाणार आहे, मोदीजींसाठी हात वर करून उभा राहणार आहे, तेव्हा तो त्याच्यामध्ये धैर्य असलं पाहिजे, त्याच्यामध्ये हिंमत असली पाहिजे, धैर्य असलं पाहिजे आणि धैर्य असून त्यांनी उत्माद करता कामा नये, तो सोजवळ स्वभावाचा म्हणजे शील असणारा असला पाहिजे, धैर्य पण पाहिजे आणि शील पण पाहिजे। आणि म्हणून या रायगडच्या लोकसभेला धैर्यशील पाटलांच्या माध्यमातून चेहरा देण्याची गरज आहे। आपण सगळे मिळून आज निर्धार करू की या रायगड लोकसभेमध्ये आता कमळच फुलेल, कमळाचाच खासदार येईल आणि धैर्यशीलजीच्या रूपाने आपण आपला प्रतिनिधी या रायगडच्या मातीतून दिल्लीला पाठवू। हे करण्यासाठी आपण सज्ज व्हाल ही आपल्याकडनं आशा व्यक्त करतो आणि विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।